चैतन्य ॲग्रो इंडस्ट्रीज ठरतंय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान। विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार, यामध्ये वालीस, मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा। या खाद्याचे फायदे: पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत, दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत, गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत, आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत। ठिकाण: चैतन्य ॲग्रो इंडस्ट्रीज, साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। प्रोप्रायटर सतीश खेमनर, 9881 28 20 52। अहमदनगर महापालिकेनं नगर शहरातील तब्बल 36 रस्त्यांवर पे अँड पार्क सुरू केलंय। त्यामुळे त्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिलं गेलंय। शहरामध्ये महानगरपालिका नागरिकांना विविध प्रकारे लुटण्याचं काम करतेय। शहरातील कापड बाजार, नवी पेठ यासारख्या भागामध्ये माणूस जायलाही रस्ता नाही, तर तिथं महापालिकेनं कापड बाजारातील 9 मीटर रस्त्यांवर पे अँड पार्क सुरू केलंय। हा निर्णय चुकीचा असून तात्काळ रद्द करावा, अन्यथा येत्या 15 दिवसामध्ये शिवसेना स्टाईलनं महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाईल, असा इशारा विक्रम राठोड यांनी दिला आहे। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी नवीनच या ठिकाणी आयुक्त आलेले यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलं। नगर शहरात जे पे अँड पार्क या 36 रस्त्यांवर पालिकेनी लादलं आहे, ही लुटारू पालिकेनी जे नागरिकांवर जो कर लादला आहे, जे पे अँड पार्क चुकीच्या पद्धतीने केलं आहे, त्या विरोधात शिवसेना या ठिकाणी व राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्वच मान्यवर व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी नागरिकांना चालायला जागा नाहीये, त्या ठिकाणी पे अँड पार्क चालू केलेले आहे। ही अतिशय शोकांकिता गोष्ट आहे। 9 मीटर रस्त्याच्या पे अँड पार्क चालू केलेले आहे। त्या ठिकाणी दुकानदार, नागरिकांचा हाल व त्यांना पिळवणुकीचं काम ही महानगरपालिका करत आहेत। तर त्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले। जर हे ठराव रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना त्या ठेकेदाराला एकही कोणत्या प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना घेऊन देणार नाही। वस्तुस्थितीमध्ये ऑलरेडी अरुंद रस्ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पे अँड पार्क त्या कार जर लावल्या, ठिकठिकाणी जर टू व्हीलर लावल्या, तर त्याच्यामध्ये नागरिकांची गैरसोय होणार। व्यापारी त्यांच्या दुकानांसमोर जर कार लागल्या, त्यांना गिराईक कसे करता येतील? तर अशा विविध विषयांवर त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत। कुठलीही निविदा काढताना पालिकेला त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्नाचा स्रोत म्हणून उत्पन्न पालिकेचं वाढलं पाहिजे, हा महाविकास आघाडीचा पण आमची विचारधारा आहे। परंतु असं जर होत असलं की त्यामध्ये नगरकरांच्या जर त्या ठिकाणी अडचणींना वाढ येत असेल, तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी इथली नगर शहरातली आम्ही गप्प बसणार नाही। यांनी निविदा काढताना, ठराव करताना महानगरपालिकेने संबंधित विभागांनी, इथल्या पोलीस प्रशासनाने, जे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, SP साहेब आहेत, आयुक्त साहेब आहेत, या सगळ्यांची एक बैठक झाली पाहिजे की कशी पार्किंग पे अँड पार्क याची अवलंबता आली पाहिजे। नुसतं त्याला अनुभव आहे नाशिकचा आणि कुठला तरी, तर नगर शहर त्याला माहिती नसावं। मुळात पे अँड पार्कचा जो विषय हा लोकांच्या सहभागातून व्हायला पाहिजे। लोकांना विचारलं पाहिजे की लोकांनी का भाऊ आमच्या घरापुढं का आमच्या दारापुढं तुम्ही पार्किंग करता। मुळात माझी जे आयुक्त होते त्यांच्यावर जो अँटी करप्शनचा ट्रॅप लागला, त्यांनी जो प्रशासकीय ठराव केलेला, हा ठरावच बेकायदेशीर आहे आणि त्याची चौकशी शासनातर्फे सुरू आहे। आमचं आयुक्तांना हेच म्हणणं होतं की महानगरपालिका अधिनियम 451 प्रमाणे हा ठराव विखंडित करायला पाठवा, जेणेकरून नगरच्या जनतेच्या पैशाची लूट होणार नाही आणि नगरकरांचे जे त्रास होतो नगरकरांना त्याची होणार नाही। या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटलेलं आहे, आयुक्तांची भेट घेतलेली, त्यांना हा विषय सांगितलेला आहे, त्यांना पटलं पण ते आता बघू। त्यांनी 15 दिवसाचा सगळा अभ्यास करून त्याच्यावर सांगतो म्हणले की मी 451 प्रमाणे यांना ठराव विखंडित करायला पाठवावं लागणार आहे। कारण ऑलरेडी अँटी करप्शन आणि शासनाकडनं मागं जे प्रशासकीय ठराव झालेत त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यामधलाच हा ठराव आहे। आमचं म्हणणं आहे की नगरकरांना कुठेतरी वाचवा ना, तुम्ही नगरकरांना चावायला निघलेले, ते नुसतं चावून खायला निघलेली महापालिका। यावेळी अभिषेक कळमकर, संभाजी कदम, किरण काळे, गिरीश जाधव, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, मुन्ना भिंगारदिवे, जेम्स आल्हाट, प्रशांत भाले, कन्हैया लुणिया, करण आहुजा, सुमित भेंड, गुड्डू भालेराव, गौरव ढोणे, उमेश काळे, आनंद राठोड, अक्षय नागापुरे यांसह शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी।
मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.